जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमांतर्गत आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट संचलित अखिल शिवस्मृती गणेश मित्र मंडळात यावर्षी कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। सांगवी येथील सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या अखिल शिवस्मृती मित्र मंडळाची स्थापना 1982 साली करण्यात आली होती। यंदाच्या वर्षी हे गणेश मंडळ 40व्या वर्षात पदार्पण करत आहे। काही महिन्यांपूर्वी या मंडळाचे अध्यक्ष तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे यावर्षी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे। विशेष म्हणजे यावर्षी प्रत्येक दिवशी महिलांच्या हस्ते या मंडळाची गणेश आरती पार पडणार आहे। गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी या मंडळांनी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे तसेच जिजा ज्वेलरीच्या संचालिका शीतल सूर्यवंशी यांना आरतीसाठी तसेच महिलांकरता आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे। यावर्षी कोणतेही देखावे सादर न करता महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हे मंडळ पाऊल उचलत आहे। यावर्षी कशा प्रकारे गणेशोत्सव या मंडळातर्फे साजरा केला जाणार आहे याची अधिक माहिती या मंडळाचे अध्यक्ष अक्षय विनोदी यांच्याकडून जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया। आनंद वाटते की आज सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून महिलांच्या हस्ते आरती घेतली आणि त्याही आरतीचा मान आम्हाला पण दिला। कारण महिला सगळीकडेच गणपतीची गडबड असेल तर सगळे कामं महिला करतात, पण आरतीचा मान हा पुरुषांकडे असतो। ताट त्यांच्या हातात असतं, ते ताट सुद्धा स्वच्छ करण्यापासून सगळं काम महिला करतात। पण आज महिलांच्या हस्ते जेव्हा आरती झाली तेव्हा छान वाटते की आज त्यांनाही खूप छान वाटलं की तेव्हा ते ताट सजवून घेऊन आले तरी स्वतः त्या आरती करत होत्या। तर आपल्याकडे पूर्वीपासून म्हणजे लहान मुलगा जरी घरात असेल तर मुलाच्या हस्ते आरती, मुलाच्या हस्ते गणपती आणला जातो, पण असं नाही आता। कारण ज्यांच्या घरात मुलगा नसेल मुलगीच असेल तर मग मुलीकडनं पण कार्य करायला काही हरकत नाही। तर आपल्या सखीच्या माध्यमातून जेव्हा आपण खूप सारे इव्हेंट करतो तर मी असं नाही म्हणणार की इव्हेंट फक्त मनोरंजनात्मकच असले पाहिजे, ज्याच्यामध्ये काही गोष्टी शिकण्यासारखे पण असतात। तुम्ही सगळ्याजणी ग्रुपमध्ये जॉईन आहातच, पण इव्हेंटला पण येत जा, कार्यक्रमाला येत जा, किंवा आपण काही कार्यक्रम इथे सांगवीमध्ये पण अरेंज करू। नक्कीच मलाही आनंद वाटला की सांगवीमध्ये येऊन आपल्या सखीच्या एवढ्या महिला भेटतात आहे आणि मॅडम ओळखल्या का, त्या पाठी आमच्या ताई म्हणतात मॅडम ओळखल्या का, म्हणजे चेहरा ओळखीचा आहे, फक्त नाव नाही सांगता येणार। पण छान वाटते की आपल्या सखीच्या माध्यमातून आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड भरात सगळीकडे आपल्या सखीचं नाव आहे आणि तुम्ही सगळे आपल्या सखी आज इथे एन्जॉय करताय। तर मंडळाचा मी आभार मानेल की आज आम्हाला इथे शीतल आणि मला गेस्ट म्हणून बोलवलं आणि सगळ्या आमच्या सोबत महिलांना आरतीचा मान दिला। ही खरंच खूप छान गोष्ट आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सांगवी येथील सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जो गणेश मंडळ आहे इथे कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी बाप्पाचं आगमन करण्यात आलं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव तुषार शिनकर आहे, मी या मंडळाचा खजिनदार आहे। तसेच आमचे मित्र अक्षय विनोदे हे मंडळाचे अध्यक्ष आहे। आज आमचा दादा उपस्थित नाही, पण दादाचं एक वाक्य होतं आपल्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं, मग त्या उद्देशाने दादाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आज आम्ही येथे केलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही सौ संगीताताई आणि शीतलताई यांना बोलवलं होतं। आणि आज ऋषीपंचमी हा मोठा योगायोग, महिलांच्या हस्ते आज आम्ही नारी शक्तीचा सन्मान म्हणून एक छोटासा खेळ आणि महिलांच्या हस्तेच आरतीचा देखील कार्यक्रम घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की यंदाच्या वर्षी जे तुमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे देखील आपल्यामध्ये नाही आहे आणि त्यांनाच एक श्रद्धांजली म्हणून यंदाच्या वर्षी तुम्ही एकदम साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। तर यावर्षी काय वेगळेपणा आहे, काय भावना व्यक्त करा? यावर्षी आम्ही सर्व नियोजन म्हणजे दादांनी जसं आम्हाला शिकवलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करत आहोत। फक्त ह्यावेळेस वेगळेपणा असा फक्त एक यावर्षी जे दादांनी म्हणजे मागच्या वर्षी करण्याचं ठरवलं होतं ते आम्ही यावर्षी घेतोय। फक्त नारी शक्ती महिलांना तुम्ही सगळ्या आपल्या सोसायटीत काय होतं, प्रत्येकजण मोठी व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीच्या मागे आमच्या सोसायटीतील माता भगिनी हे दादाला खटकतं तर त्या मागं थांबतात। मग दादा म्हणाला आपल्या माता भगिनींनी पुढं यावं आणि काहीतरी करावं, या उद्देशाने
दादाने हा कार्यक्रम घ्यायला लावला होता, मग त्याच्याच स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हे घेत आहोत. दादा, तुमचं नाव काय? तुम्ही देखील या मंडळामध्ये कार्यरत आहात. यंदाच्या वर्षी जे तुम्ही एक अनोखा उपक्रम राबवला आहे की स्त्री शक्तीला पुढे आणून त्यांच्या हस्ते आरती करायची, तर ही कशी कल्पना सुचली? ह्यामागे नेमकं काय होतं? नाही, मगाशी संगीताताईंनी जसं सांगितलं, घरातल्या आरतीच्या ताटापासून सगळं महिलांनी सजवलेलं असतं, तर महिलांना पुढारपणा दिला पाहिजे. का तर त्या समाजात मागच असतात. जेवण आपल्याला तेच बनवतात, आपण जेवतो, पण ते कष्ट त्याच्या मागं त्यांचं असतं. शेवटी आमच्या भागातल्या सगळ्या महिलांना, वहिनींना, ताईंना, सगळ्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न आम्ही आज करतो आहे. आज आमचा दिवंगत दादा त्याच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतो आहे. किती वर्षापासून ह्या मंडळाची परंपरा या ठिकाणी चालत आली आहे? आता यंदाचा वर्ष हा कितवा आहे? आणि हे जे 10 दिवस हे जे 7 दिवस जो गणपती या ठिकाणी बसणार आहे, तर येणाऱ्या भाविकांना कशा प्रकारे या ठिकाणी सहकार्य करण्यात येणार आहे? नाही, आत्ता तर सध्या आम्ही वेगवेगळे पाहुणे दरवर्षी आरतीला बोलवतो. नियोजन दरवर्षीचं आहे तसंच आहे. प्रत्येक भाविकाला प्रसाद पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आमचा. मंदिरात दर्शनाला आलं, घरोघरी प्रसाद पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षीप्रमाणे पाहुणे येणार, फक्त मिरवणूक वगैरे सगळे शांत असेल. का तर चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमचे मोठे बंधू बजरंग शेठ ढोरे हे दिवंगत लास्ट इयरला, मागच्या वर्षी त्यांचं निधन झाले, त्यामुळे यावर्षी शांतपणानेच करायचं ठरवण्यात आलेलं आहे. स्थापना झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत हा कुठला वर्ष आहे गणपतीचा? हे 40वे वर्ष आहे. 1982ला स्थापना होती, त्यावेळी आम्ही तर लहानच होतो, पण आत्ता आमच्याकडं चालवायचा योग आला. आम्ही व्यवस्थितपणे चालवतो. 40वे वर्ष आहे यावर्षी. नक्कीच आपण पाहू शकतो सांगवी येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ या ठिकाणी यंदाच्या वर्षी साधेपणाने या ठिकाणी गणपती बाप्पाचं या ठिकाणी आगमन करण्यात आलं होतं आणि एकदम साधे पद्धतीने यंदाचा वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.